बाहेर मस्त कडाक्याची थंडी पडते आणि ह्या कडाक्याच्या थंडीमध्ये मस्त गरमागरम थालीपीठ जर ताटात दिलं तर कसं वाटेल. आज नाश्त्यासाठी किंवा मग दुपारच्या जेवणासाठी सुद्धा हे गरमागरम थालीपीठ तुम्ही बनवू शकता. खूप सोपं आहे. किसलेला बटाटा, मुळा, त्याच्यासोबत कोथिंबीर आणि भोपळा हे सगळं मी व्यवस्थितपणे किसून घेतलं आहे. 4 लोकांचं प्रमाण सांगते मी. 2 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी ज्वारीचं पीठ, 1 वाटी बाजरीचं पीठ आणि चौथं म्हणजे डाळीचं पीठ, ज्याला आपण बेसन पीठ म्हणतो ते. तर हे सगळं घ्यायचं. धना पावडर, चवीनुसार मीठ, त्याच्यामध्ये हळद टाकायची आणि आलं, लसूण आणि मिरचीची पेस्ट करून घ्यायची. आता लहान मुलं खाणार असेल तर मिरची आणि आलं थोडंसं कमी ठेवा. लसूण मात्र जास्तच घ्यायचा. त्याच्यामध्ये मी जवळ एक अख्खी कुडी घेतली होती. आता कोथिंबीर टाकली. कोथिंबीरनंतर तुम्ही मेथीसुद्धा टाकू शकता याच्यामध्ये. पण कोथिंबीर माझ्याकडे जास्त होती म्हणून मी कोथिंबीर टाकली आहे. आता तीळ जे आहेत ना, ते बेसिकली लोकांना असं खायला आवडत नाही. तुम्ही भरभरून तीळ ह्या थालीपीठामध्ये टाकले तरी त्यांना काहीच समजणार नाही आणि थंडीचं तीळ खाल्लेलं खूप छान असतं. त्याच्यामुळे तीळ टाकून घ्यायचे. ओल्या रुमालावरती हे थापून घ्यायचं. तेलाचा वापर तुम्हाला दिसत असेल खूप कमी केला ह्या थालीपीठांमध्ये. झाकून ठेवल्यानंतर सुद्धा ते आपसुकच त्याच्यातून बाहेर निघतं. त्याच्यानंतर थोडंसं तेल लावायचं अगदी पचण्यासाठी. नाहीतर तुम्ही बिना तेलाची तुम्ही डाएटवर असाल तर तुम्ही बिना तेलाचं सुद्धा हे थालीपीठ करू शकता. खूप अप्रतिम टर्नआउट होतं. एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्स करून सांगा कसं झालंय ते.